आणि आता पुढची बातमी बारामतीमध्ये झालेल्या लिअरजेट 45 विमानाच्या भीषण अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। अजित पवार याच लिअरजेट 45 विमानातून मुंबईतून बारामतीत दाखल होताना अपघात झाला। विमानाचा अपघात हा विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा विमान उतरवण्याचा प्रयत्न करताना चुकलेला अंदाज यामुळे झाला असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। त्यामुळे या अपघाताला विमानातील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याची माहिती प्राथमिक रिपोर्टवरून मिळते। या प्रकरणी अधिक तपास सुरू अजूनही आहे आणि त्यामुळे तपासानंतर या संदर्भात अधिक काय खुलासे समोर येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झाल्यानंतर राज्यभरात दुःखाचा डोंगर कोसळलाय। अजितदादांच्या निधनानंतर आता तपासाची चक्र वेगानं फिरू लागली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। विमानातील ब्लॅक बॉक्स मधील माहिती रिकव्हर करण्यास सुरुवात झाली आहे। डेटा रिकव्हर केल्यानंतर नागरी विमान महासंचालनालयाकडून अहवाल जारी करण्यात येणार आहे आणि या अहवालातून अपघाताची खरी माहिती समोर येणार आहे। आता एक मोठी